यार, ग्रेट. इतका रिस्पेक्ट, इतकं प्रेम. मग एक काम करूया, एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेते. तुम्हा दोघांशी रिलेटेड असेल, म्हणजे आम्हालाही कळेल ना की आई मुलाचं नातं किती क्लोज आहे. सुरू करूयात. आदित्य, मला सांगा, अहिल्या मॅमचा आवडता रंग कुठला? निळा. मॅम, बरोबर आहे का? ओके. आता मॅम तुम्ही सांगा, आदित्यला जेवणात काय खायला आवडतं? माझ्या हातचं काहीही. हो, खरंच? म्हणजे आजकालच्या हॉटेलच्या मेजवानीपेक्षा तुला आईच्या हातचंच खायला आवडतं? आईच्या हाताला चव आहे. तिने बनवलेला कुठलाही पदार्थ अमृता समान आहे. आता पटापटा. आवडती व्यक्ती? श्रीकांत. ओके. आवडतं ठिकाण? काश्मीर. पॅशन? बिझनेस. ओ माय गॉड, तुम्हाला कळतंय का की तुमच्या दोघांच्या पण आवडी-निवडी किती सेम आहेत. ओके. आता आदित्य, लेट्स बी लिटिल सिरियस. ओके, मला सांग की कधी कधी असं होतं की आपण ना रिग्रेट फील करतो, म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपल्याला पश्चाताप होतो आणि आपण बोलून नाही दाखवत. आज तो चान्स आहे. झालंय तुझ्यासोबत असं कधी? सांग ना. मी आईला दुखवायला नको होतं. ओ ओके. आदित्य, मला सांग की आई तुझ्यासाठी काय? आणि एका शब्दात, हा, एका शब्दात. श्वास. माझी आई माझ्यासाठी माझा श्वास आहे. ती असेल तर मी जगेन, आणि ती जर नसेल तर. ए, काय चाललंय? एक मिनिट प्लीज, कॅमेरा बंद करा प्लीज. हे काय चाललंय? तुमच्या डोळ्यात, तुमच्या आवाजात, तुमच्या बोलण्यातनं कळतंय की तुमच्या हातून जी चूक झाली त्याचा किती पश्चाताप आहे तुम्हाला. हरकत नाही, अशा गोष्टी होत असतात. पण हा, चूक झाली आणि समोरच्याला जर का गिल्ट असेल तर मोठ्याने देखील तितक्याच मोठ्या मनाने ती माफ करायला हवी. आणि तुमची हरकत नसेल तर मला कळेल का की हा कॉल तुम्ही कोणाला केला होता? हा कॉल त्यांनी मला केला होता. चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले. जहाँ गम भी ना हो, आंसू भी ना हो, बस प्यार ही प्यार पले.
आधी खूप त्रास झाला, खूप. तू त्या ऍड मध्ये काम केलंस त्याचा राग नाही आला मला, पण तू ही गोष्ट माझ्यापासून लपवलीस, माझ्याशी सातत्याने खोटं बोललास, त्याचा राग आला. तुला माहितीये ना, असं परत कधीच नको करू. कधीच नाही, कधीच नाही होणार. तुम्ही होतात ना म्हणून हे सगळं पॉसिबल झालं. तुम्ही तुमची कामगिरी चोख निभावली. थँक्यू. हे तुमचं मानधन, म्हणजे तुम्ही आज जे काही केलंय आमच्यासाठी त्यापुढे कुठलीही रक्कम कमीच आहे. जस्ट अ लिटिल जेस्चर. खरं सांगू, हा इंटरव्ह्यू जेव्हा ठरला ना, तेव्हा मी पण ठरवलं होतं की खूप मोठे क्लायंट आहेत, खूप पैसे चार्ज करेल. पण आज ह्या इंटरव्ह्यू नंतर ना, मला जगातली सगळ्यात मोठी दौलत मिळाली, माझी आई. गेली 2 वर्ष ती माझ्याशी बोलत नव्हती रे. हा इंटरव्ह्यू बघितला आणि तिने कॉल केला, मला घरी बोलावलंय तिने. त्यामुळे आभार तुम्ही माझे नाही, मी तुमचे मानायला हवे. नाही मॅम, खरंच थँक्यू सो मच.